या ठिकाणी संचार होतोय आणि काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी सध्या 20 प्रभागामधील नव्याने प्रभाग रचना झालेली आहे. काही प्रभाग तुटला पण काही नव्याने भाग तुटलेले आहे. कशी तयारी चालू आहे एकंदरीत आणि काय सांगणार याविषयी? खरं तर पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी लोकसभेपासूनच तयार आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महानगरपालिकाची निवडणूक येते. एकतर महानगरपालिका 4 वर्षानंतर होतात. म्हणजे ही निवडणूक जी आहे ती खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. म्हणजे पक्षाच्या निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभा विधानसभा पार्टीसाठी असतात. त्या स्थानिक स्वराज्य संस्था ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्याचा संपर्क डायरेक्ट नागरिकांशी असतो. प्रत्येक नगरसेवक असेल त्या महानगरपालिकेला जो आता उमेदवारी मिळून जे सामोरे जाणारे निवडणुकीला त्यांचा प्रत्येकाचा संपर्क हा डायरेक्ट नागरिकांशी असतो. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार असते आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढी मोठी कार्यकर्त्यांची संख्या आहे त्यामुळं अतिशय सोपी आणि भारतीय जनता पार्टीचे 100 ना 120+ नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती आता पुणे शहरामध्ये आहे. मागच्या वेळेस देखील 100+ नगरसेवक होते. यावेळेस आता युती सेनेसोबत आपण केलेली आहे. त्याचा किती हे होईल आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे पॅनल असेल ते कशा पद्धतीने असणार? प्रभाग क्रमांक 20 हा भारतीय जनता पार्टीचे पूर्वीही 4 नगरसेवक होते. आताही भारतीय जनता पार्टीचे 100% 4चे 4 नगरसेवक असतील आणि ते निवडून पण येतील. त्यामुळे इथं शिंदे सेनेचं उमेदवारी द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण तिथं ते पूर्वीचेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक आहेत. त्यामुळे ते आमच्या बरोबर त्यांचे कार्यकर्ते राहतील बरोबर. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवातीला 2012ला ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस प्रथमतः कचऱ्याची समस्या खूप होती. तर मी बायोगॅस प्रकल्प उभा केला. त्यानंतर एक महानगरपालिकेची शाळा जे इंग्लिश मिडियमची सर्वसामान्य मुलांना इंग्रजी शाळेत जात यावं म्हणून एक हैबतराव शिळीमकर नावाने एक बिबीवाडीमध्ये शाळा सुरू केली. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जास्त भेडसावत होत्या. त्यामुळं मी एक महानगरपालिकेचा दवाखाना श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या नावानं एक पुणे महापालिकेचा 10 रुपयात औषधोपचार असा एक OPD सुरू केली आणि त्याचबरोबर एक माझी त्या दवाखान्याबरोबर एक नेत्रालय म्हणून एक दवाखाना मी सुरू केला. तोही आता चांगल्या पद्धतीचा चालू आहे. लोकांनी 4,500 लोकांनी गेले 5 वर्षामध्ये डोळ्याचे ऑपरेशन करून घेतलेत आणि त्याचबरोबर दुसरे आरोग्याच्या सुविधा आम्ही पुरवल्या जातात. आणि या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे एक मोठं नाट्यगृह झालं आहे. परत KK मार्केटच्या तिथं तर आम्ही महिला उद्योगासाठी एक मोठं मुलींसाठी एक नर्सिंग कॉलेज म्हणजे निवासी नर्सिंग कॉलेज असं एक उभं करतोय. त्याचबरोबर या भागामध्ये आमच्याकडं गार्डनसाठी जागा आरक्षित पूर्वी ज्या होत्या त्या निवासीकरण केलं गेलं त्याच्यात. त्या ठिकाणी आता आपल्या अण्णाभाऊ साठेच्या शेजारी एक मेट्रो स्टेशनची जागा आरक्षित होती. मेट्रो आपली भुयारी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आम्ही गार्डनची व्यवस्था करणार आहे. अशा पद्धतीच्या मागच्या बी झाल्या तर काय पुढच्या बी आमच्या काही संकल्पना आहेत. त्या महानगरपालिका झाल्यानंतर नक्कीच आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेमध्ये पुन्हा पुणे शहरातले नागरिक निवडून देतील आणि आमची सत्ता आल्यानंतर तुम्ही आता बघितलं की मागच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोचा जो गतिमान विकास झाला आहे तो आता कात्रज ते स्वारगेटपर्यंतची जी मेट्रो त्याचाही आम्ही फॉलोअप घेऊन त्याचंही टेंडरिंग झाले. आता ती स्वारगेट ते शिवाजीनगरपर्यंतची जी मेट्रो आहे ती सुरू झाली आहे. अशा पद्धतीचं मेट्रोचंही जाळं पुणे शहरामध्ये अतिशय वेगानं विस्तार होतोय. त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प म्हणजे जे पुण्यातने मुळा मोठा नदी जाते त्यात सुद्धा एकदम त्याचं पाण्याचं बी शुद्धीकरण आणि मैला पाण्याचं शुद्धीकरण केंद्र बरेच उभे केलेत आणि भविष्य काळामध्ये बी ते नदी सुधाराचा प्रकल्प अतिशय मोठ्या वेगाने मार्गी लागेल. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा जो विषय होता पुणे शहरातला तो आता 24/7चं जवळपास 90% काम पूर्ण झाले. म्हणजे लाईन झाल्या टाकीची कामं पूर्ण झालीत. तोही आता 100% पाणी पुरवठ्याचा प्रकल्प उभा राहतोय. त्याचबरोबर कचऱ्याची व्यवस्था अनेक कचऱ्याचे बायोगॅसचे प्रकल्प असतील, सुक्या कचऱ्याचं विलिनीकरण असेल, अशा पद्धतीचं भरपूर पुणे शहरामध्ये कचऱ्याचं पण विघटन चांगल्या प्रकारचं होत आहे. त्याचबरोबर आता पुणे शहराला नवीन गावं काही तयार झालीत त्याबद्दल मी पाणी पुरवठ्याचं तयारी व्यवस्थित केलेली की खेड्यापाड्यातनं पाणी जाईल, त्यातला कचरा व्यवस्थित उचलला जाईल
आणि पुण्याची मेन समस्या जी आहे वाहतुकीची, ट्रॉफिकची, त्यावरती पण चांगल्या प्रकारचे भारतीय जनता पार्टी असतील, आमचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील, माधुरीताई असतील, ह्यांनी बसून आगामी काळामध्ये वाहतुकीचा समस्या सोडवण्यासाठी राज्याकडे पाठपुरावा चालू केलेला आहे. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचं शासन असं दोघं मिळून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. पुणे शहराचा आता आपण बघितलं की 168 किलोमीटरचा पुण्याच्या एक भोवतीने एक रिंग रोड होतोय. त्याही रिंग रोडमुळं पुण्याच्या वाहतुकीला बऱ्यापैकी मोकळीक मिळेल. म्हणजे श्वास जो कोंडला आहे पुण्याच्या वाहतुकीचा, त्यामधनं पण त्याला जरा हे मिळेल, वाहतुकीवर कोंडी बसणं, नागरिकांना त्यातनं सुटका होईल. त्याचबरोबर पुण्याच्या गुन्हेगारीविषयी पण बऱ्याच मागच्या काळामध्ये पोलिसांच्या विषयी नागरिकांच्या पण तक्रारी होत्या. पुणे शहरामध्ये आता 6 पोलीस स्टेशनची पण विस्तार वाढतोय. जागोजागी पोलीस छोट्या छोट्या चौक्यांचा पण विस्तार पुणे शहरामध्ये होतोय. अशा पद्धतीने पुणे शहराचा गतिमान विकास हा पुन्हा एकदा, मागच्या 4 वर्षामध्ये जरी महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्या तरी प्रशासनाकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खासदार असेल, यांनी त्यांच्या पाठपुरावा करून चांगल्या प्रकारचं नागरिकांना सुविधा कधी वाटूच दिलं नाही. आमच्या नगरसेवकांनी की 4 वर्ष आम्ही नगरसेवक नाहीयेत, ह्याचे कधीही नागरिकांना भासू दिलं नाही. आम्हाला फोन आले की आम्ही तातडीने, आमचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, तातडीनं नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला या नगरपालिकेमध्ये बहुमत देऊन पुणे शहरात 120 नगरसेवकच्या पुढे नगरसेवक निवडून येतील याची खात्री आम्हाला 100% आहे.